नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक प्रश्न तुम्ही देखील सोडवायचा प्रयत्न करा. येणाऱ्या एक्झाममध्ये या प्रॅक्टिसचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. 2026 मधील मिस वर्ल्ड स्पर्धेचं आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच 2026 मधील मिस वर्ल्ड स्पर्धेचं आयोजन व्हिएतनाम या देशात करण्यात येत आहे. व्हिएतनाममध्ये ही स्पर्धा 9 ऑगस्ट पासून सुरू झाली असून ही स्पर्धा 5 सप्टेंबर पर्यंत चालेल. यंदाची या स्पर्धेची कितवी आवृत्ती आहे? तर यंदाची ही या स्पर्धेची 73वी आवृत्ती आहे. मित्रांनो, विशेष बाब म्हणजे व्हिएतनाम या देशात या स्पर्धेचं पहिल्यांदाच आयोजन करण्यात येत आहे. बरं, या स्पर्धेत आपल्या भारताचं प्रतिनिधित्व कोण करतील? तर या स्पर्धेत आपल्या भारताचं प्रतिनिधित्व निकिता पोरवाल करत आहेत. याबरोबर हे सुद्धा लक्षात ठेवा, मिस वर्ल्ड संस्थेच्या स्थापनेचा हा 75वा वर्धापन दिन महोत्सव आहे. बरं, जर तुम्हाला असं विचारलं की मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय सौंदर्यवती कोण? तर मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय सौंदर्यवती या रीटा फहारिया आहेत. यांनी 1966 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर 1994 मध्ये ऐश्वर्या रॉय, 1997 मध्ये डायना हेडन, 1999 मध्ये युक्ता मुकी, 2000 साली प्रियंका चोप्रा, तर 2017 मध्ये मानुषी छिल्लर यांनी या मिस वर्ल्ड स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. आतापर्यंत किती भारतीय सौंदर्यवतींनी ही स्पर्धा जिंकली आहे? तर आतापर्यंत फक्त 6 भारतीय सौंदर्यवतींनी ही स्पर्धा जिंकली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. केंद्रीय उच्च शिक्षण विभागाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता केंद्रीय उच्च शिक्षण विभागाच्या नवीन सचिव या दीप्ती गौर मुखर्जी बनले आहेत. दीप्ती गौर मुखर्जी या मध्य प्रदेश कॅडरच्या 1993 बॅचच्या IAS अधिकारी असून त्यांनी आता विनीत जोशी यांची जागा घेतली. आणि मित्रांनो, दीप्ती गौर मुखर्जी यांच्याबरोबर ज्ञानेश भारती यांच्यावर सुद्धा नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ते आता अंदमान आणि निकोबार बेटांचे नवे मुख्य सचिव म्हणून कार्य करतील. दोन्ही नियुक्त्या महत्त्वाच्या आहेत. केंद्रीय उच्च शिक्षण विभागाच्या सचिव या दीप्ती गौर मुखर्जी बनले आहेत, तर अंदमान आणि निकोबार बेटाचे नवे मुख्य सचिव हे ज्ञानेश भारती बनले आहेत. मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो की स्वातंत्र्य दिनी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी आपल्या एक्झाम जागरची वेबसाईट लॉन्च होणार आहे. यावर तुम्ही दररोजच्या करंट अफेअरची प्रॅक्टिस ही फ्री करू शकणार आहात व आवश्यक असणारे प्रश्न तुम्हाला सेव्ह सुद्धा करता येतील. तुमचा तेथे तुम्हाला रिपोर्ट सुद्धा मिळेल व तुमचे वीक टॉपिक कोणते, तुमची ॲक्युरेसी किती येत आहे हे सर्व त्या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला पाहण्यास मिळेल. इतर सुद्धा यात खूप फीचर्स आहेत जे तुम्हाला तुमच्या भविष्यातील एक्झामसाठी फायदेशीर ठरतील. तर उद्या या वेबसाईटला नक्की भेट द्या. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोणता देश मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करणारा पहिला अरब देश ठरला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच लेबनॉन हा आता मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करणारा पहिलाच अरब देश ठरला. 11 ऑगस्ट रोजी लेबनॉनच्या संसदेने मृत्यूदंड रद्द करून त्याऐवजी सक्त मजुरीची शिक्षा लागू करणारा एक ऐतिहासिक कायदा मंजूर केला आहे व लेबनॉनच्या 128 सदस्यीय संसदेमध्ये हा ठराव बहुमताने मंजूर झाला आहे. आता लेबनॉनमध्ये मृत्यूदंडाऐवजी सक्त मजुरीसह जन्मठेपेची तरतूद करण्यात आली. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, येणाऱ्या एक्झाममध्ये निश्चित विचारण्यात येईल. तर लक्षात ठेवा, मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करणारा लेबनॉन हा पहिलाच अरब देश ठरला आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. 2026 मधील आंतरराष्ट्रीय भाषाशास्त्र ऑलिम्पियाडचं आयोजन कोठे करण्यात आले? तर या आंतरराष्ट्रीय भाषाशास्त्र ऑलिम्पियाडचं आयोजन रोमानिया या देशात करण्यात आलं. रोमानियामध्ये कोठे? तर रोमानियामधील बुकारेस्ट येथे ही स्पर्धा पार पडली व या स्पर्धेत भारताने 1 सुवर्ण व 3 कांस्य पदक पटकावले आहेत. मित्रांनो, याआधी आपण पाहिलं होतं की 56वी आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड कोठे आयोजित करण्यात आली? तर कोलंबिया येथे याचं आयोजन करण्यात आलं. 58व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडचं आयोजन उझबेकिस्तानमधील ताश्कंद येथे करण्यात आलं. 37वी आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड लिथुआनिया या देशात पार पडली. तर 67वी आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिम्पियाड चीनमधील शांघाय या शहरात पार पडली. नेक्स्ट क्वेश्चन. झांबिया या देशातील सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण बनल्या आहेत? तर आता झांबिया या देशातील सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश या आभा नायर पटेल बनल्या आहेत. आभा नायर पटेल यांचा जन्म भारतात झाला होता
व भारतातील दिल्लीच्या त्या रहिवाशी होत्या. त्यांच्या वयाच्या 7व्या वर्षीच त्यांचं कुटुंब झांबिया या देशात स्थलांतरित झालं व तेथेच त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ झांबियामधून कायद्याची पदवी मिळवली व यानंतर त्यांनी UKच्या प्रतिष्ठित केम्ब्रिज विद्यापीठातून मास्टर्ससुद्धा पूर्ण केलेला आहे. आणि आता त्या झांबिया या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश बनल्यात. त्यांना अलीकडेच आपले सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सुद्धा निमंत्रित केलं होतं व भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायिक व्यासपीठावर विराजमान होणाऱ्या त्यावेळेस त्या झांबियातील पहिल्याच व्यक्ती ठरलेल्या आहेत. हा प्रश्न एक्झाममध्ये निश्चित विचारला जाईल, तर पक्क लक्षात ठेवा, झांबिया सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश या आभा नायर पटेल बनल्यात. आभा नायर पटेल बरोबर या महिलांची नावे सुद्धा लक्षात ठेवा. लॉर्ड्सच्या ऑनर बोर्डमध्ये सामील होणाऱ्या पहिल्या भारतीय क्रिकेटपटू या क्रांतिगोड बनल्यात. एव्हरेस्ट शिखर सर करणारी आसामची पहिली महिला रूपमणी गड, पहिल्या महिला टॉपगन पायलट या भावना कांत बनल्यात. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेच्या महासंचालक बनणाऱ्या पहिल्या महिला या वर्षा आगलावे आहेत. व्हॅटिकनच्या संचार विभागाच्या पहिल्या महिला प्रमुख या मारिया आल्वाराडो बनल्यात. पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक अधिकारी नीलम मीना. हवाई दलात कॅट ए पात्र उड्डाण प्रशिक्षक म्हणून नियुक्ती होणाऱ्या पहिल्या महिला या सान्या बनल्या आहेत. तर दिल्ली ऑलिम्पिक असोसिएशनच्या पहिल्या महिला अध्यक्षा या सरोज शर्मा बनल्या आहेत. पुढील प्रश्न, पहिल्या ब्लॅक नेक क्रेन महोत्सवाचं आयोजन कोठे करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच या महोत्सवाचं आयोजन लडाखमध्ये करण्यात आलं आहे. लडाखमध्ये कोठे? तर लडाखमधील चांगथांग येथे या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून या महोत्सवाचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं? तर लडाखचे नायब राज्यपाल VK सक्सेना यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. मित्रांनो, लडाखमधील चांगथांग शीत वन्यजीव अभयारण्य हे या पक्ष्यासाठी एकमेव प्रजनन स्थळ आहे व जगातील 15 क्रोंच प्रजातीपैकी काळे मानेचा क्रोंच हा एकमेव पर्वतीय क्रोंच आहे व तो आपल्या लडाखमध्ये आढळतो. आता ही निधन वार्ता पहा. MP परमेश्वरन यांचे नुकतेच वयाच्या 91व्या वर्षी निधन झाले. तर ते कोणत्या विषयातील तज्ज्ञ होते? तर हे जे MP परमेश्वरन आहेत हे अणु अभियांत्रिकी या विषयातील एक तज्ज्ञ होते. त्यांच्याविषयी माहिती नोट करून घ्या. ते एक अणुशास्त्रज्ञ तर होतेच, याबरोबरच ते एक लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते देखील होते. त्यांचा जन्म 1935 मध्ये केरळ येथे झाला होता. त्यांचं शिक्षण सांगायचं झालं तर त्यांनी तिरुअनंतपुरम येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून आपले शिक्षण पूर्ण केलेलं आहे व त्यांनी त्यानंतर मॉस्को पॉवर इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमधून PhD पूर्ण केली होती व त्यानंतर त्यांनी भाभा अणुसंशोधन केंद्र येथे अणुशास्त्रज्ञ म्हणून देखील कार्य केलेलं आहे व ते त्यांच्या फोर्ट वर्थ या सिद्धांतासाठी ओळखले जातात. यासच त्यांनी केरळ शास्त्र साहित्य परिषदेच्या स्थापनेत व वाढीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडे चर्चेत असलेली PME ड्राईव्ह योजना अधिकृतपणे कधी लागू करण्यात आली? तर ही जी PME ड्राईव्ह योजना आहे ही अधिकृतपणे 1 ऑक्टोबर 2024 रोजी लागू करण्यात आली होती. बरं, सध्या ही योजना चर्चेत का आहे? तर मित्रांनो, आता या योजनेचा कालावधी वाढवून ही योजना 31 मार्च 2028 पर्यंत वाढवण्यात आली. त्यामुळे योजना चर्चेत होती. ही योजना 1 ऑक्टोबर 2024 रोजी सुरू झाली व आता याचा कालावधी वाढवून 31 मार्च 2028 असा करण्यात आला आहे. आता स्पोर्टवर आधारित न्यूज पहा. MotoGP ब्रिटिश ग्रँड प्रिक्स 2026चं विजेतेपद कोणी पटकावले? तर या स्पर्धेचं विजेतेपद हे राहुल फर्नांडिस यांनी पटकावलं आहे. राहुल फर्नांडिस हे ट्रॅक हाऊस या टीमचे खेळाडू असून त्यांनी या स्पर्धेत विजेतेपद पटकावलं. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक अवयवदान दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक अवयवदान दिन आहे हा दरवर्षी 13 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. मित्रांनो, अलीकडेच आपल्या भारतात 16वा भारतीय अवयवदान दिन कधी साजरा करण्यात आला? तर 3 ऑगस्ट रोजी भारतात 16वा भारतीय अवयवदान दिन साजरा करण्यात आला. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, कोणते बंदर हे भारतातील पहिले स्कोप 2 उत्सर्जनमुक्त बंदर बनले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच विवो चिदंबरनार बंदर हे भारतातील पहिले स्कोप 2 उत्सर्जनमुक्त बंदर ठरलं आहे. या बंदराला ISOचं प्रमाणपत्र सुद्धा मिळालं आहे व असं प्रमाणपत्र मिळवणारं हे भारतातील पहिलंच बंदर ठरलं आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. लाईफ टाईम लिबर्टियन अवॉर्ड जिंकणारे पहिले भारतीय लेखक कोण ठरलेत? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.